तर आता ह्याच्यामध्ये आपण जी सिरीज चालू करतोय तर ती आहे होम रेमेडीजची। तर ऍक्च्युली बरेच दिवस स्किन केअर प्रोडक्ट्स बद्दल चालू होतं ऍक्च्युली। तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळे प्रोडक्ट्स एक्सप्लेन करून सांगितले, कुठला प्रोडक्ट घ्यायला पाहिजे, कुठला नाही, कसे वापरायचे, स्किन अनालिसिस कसा करायचा। पण बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट अशी आहे, मला बरेच कमेंट्स आल्या, बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तुम्ही होम रेमेडीज पण टाका म्हणून। तर दॅट्स व्हाय वी आर कमिंग आउट विथ दिस होम रेमेडी थिंग। Hello guys, welcome back to my channel. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ। तर मी वेगवेगळ्या युट्यूबवरती आपण सिरीज करतोय रिगार्डिंग लाईक स्किन केअर, रिगार्डिंग हेअर केअर, रिगार्डिंग मेकअप्स, रिगार्डिंग लाईक नेल्स अँड एव्हरीथिंग लाईक। आता होम रेमेडीज बेसिकली काय आहे, तुमच्या घरी ज्या काही गोष्टी असतात, आपल्या घरी ज्या काही गोष्टी आपण खातो किंवा यूज करतो, तर त्याचा यूज करून आपल्या स्किनला चांगलं कसं करायचं, स्किनचा कंडिशन कशी चांगली करायची, स्किनची केअर कशी घ्यायची, तर दॅट इज लाईक वी आर ब्रिंगिंग दिस होम रेमेडीज फॉर स्किन। तर आता ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या रेमेडीज बघणार आहोत की ज्याच्यामुळे तुमच्या स्किनला खूप चांगला रिझल्ट येणार, तुमच्या स्किनला खूप चांगला ग्लो येईल, तुमच्या स्किनला ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, समजा ॲक्नेज आहेत किंवा तुमच्या स्किनला टॅनिंग आलेलं आहे किंवा तुमच्या स्किनला पिगमेंटेशन होत आहे, तर ह्या अलॉंग विथ फेशियल्स, अलॉंग विथ होम केअर प्रोडक्ट्स, ह्या होम रेमेडीज पण तुमच्या स्किनला खूप चांगल्यापैकी रिझल्ट देतील। तर ह्याच्यामध्ये आता आपण वेगवेगळ्या रेमेडीज बघणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्ही ऑइली स्किनसाठी आपण रेमेडी बघणार आहोत, ड्राय स्किनसाठी बघणार आहोत, नॉर्मल स्किनसाठी बघणार आहोत, किंवा ज्या काही स्किन कंडिशन्स आहेत आपण त्याच्या प्रत्येकासाठी आपण होम रेमेडीज बघणार आहोत। तर फर्स्ट रेमेडी वी आर गोइंग टू लुक फॉर लाईक ग्लोवी स्किन। आता ग्लोवी स्किन सगळ्यांना पाहिजे असतो, स्किनवरती ग्लो सगळ्यांनाच हवा असतो। कुठलाच असा माणूस नाही जगामध्ये ज्याच्या स्किनला, त्यांच्या स्किनला जर ग्लो येतोय तर तो त्यांना नकोय। तर त्यामुळे पहिली रेमेडी आहे इट्स फॉर लाईक ग्लो स्किन। स्किनला ग्लो आणण्याकरता एकदम बेसिक रेमेडी आहे, खूप छान रेमेडी आहे, खूप इझिली तुम्ही करू शकता। आपल्याला रॉ मिल्क घ्यायचंय, म्हणजे निरसं दूध घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि त्याचा एक हलकंसं पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट तुमच्या स्किनला लावायची। हे लावताना मी दरवेळेला होम रेमेडीज प्रत्येकाला हेच सांगतो की एकदा तुम्ही थोडंसं तुमच्या स्किनला एक पॅच टेस्ट करून बघा, तुमच्या स्किनला काही ॲलर्जीज येत नाहीत ना हे बघा आणि देन ओनली अप्लाय दॅट थिंग्स। कारण कसं आहे की उद्या लावल्यानंतर ॲलर्जी जर आली तर इट मे बी अ प्रॉब्लेम। होत आहे, बरोबर आहे, कुठल्याच रॉ मिल्क आणि हळदीने अजिबात होत नाही। रॉ मिल्क इज लाईक इट इज अ गुड क्लेन्झर, इट विल गिव्ह यू गुड मॉइश्चर। प्लस हळद जी वापरतो, हळद इज अँटीबॅक्टेरियल, हळदीमुळे तुम्हाला रिझल्ट चांगला येतो, हळदीमुळे तुम्हाला अजून बाकीचे पण बेनिफिट हळदी चांगले येते। तुम्हाला मी प्रत्येक त्याच्या यूजमध्ये किंवा प्रत्येक स्किनवरती आपण कुठे लावायची, कशात मिक्स करून लावायची, त्यावेळेला मी तुम्हाला सांगणारच आहे। पण तुम्ही कुठलीही होम रेमेडी जेव्हा तुम्ही ट्राय करणार आहात, मग माझीच नाही कोणाची पण जगातल्या, त्याचा थोडासा एक पहिला पॅच तयार करून तुमच्या स्किनवरती कुठेतरी लावून बघा, जेणेकरून तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम्स येत नाहीत ना हे बघा आणि मग नंतर यू कॅन कंटिन्यू विथ दॅट। तर ओके, तर तुमच्या स्किनला जे टर्मरिक आणि जे दुधाचं आपण जे मिक्सचर करायचे, हलकीची पेस्ट करायची आणि तुमच्या अख्ख्या स्किनवरती तो पॅक लावायचा आहे आणि पॅक लावून एक 10 मिनिटं ठेवून तो पॅक स्क्रब करून काढायचा। म्हणजे तो पॅक पूर्ण इमल्सिफाय करून पूर्ण मिक्स करून तुम्ही स्किन एक्सफॉलिएट करायचं आणि मग वॉश करायचा। याच्यामुळे तुमच्या स्किनला खूप चांगला ग्लो येईल, तुमच्या स्किनला खूप मॉइश्चरायझिंग इफेक्ट खूप चांगला मिळतो आणि रिझल्ट ऑटोमॅटिकली तुमच्या स्किनला खूप चांगला येतो। तर तुम्हाला मी अशाच रेमेडी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगत जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या तुमच्या स्किन केअरसाठी वेगवेगळ्या रेमेडीज तुम्हाला मिळतील याच्यामध्ये। तर तुम्हाला अशाच रेमेडी हव्या असतील आणि तुम्हाला बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन प्रॉपरली येतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे रेग्युलरली तुम्हाला तुमच्या स्किन केअर, हेअर केअर बद्दल सगळं तुम्हाला माहिती होत जाईल। थँक्यू व्हेरी मच।